नमस्कार मित्र, मी तुमचा मित्र संदीप त्रिभुवन. आत्ताची सर्वात मोठी बातमी म्हणजे धुळामान भाजी विक्रेतासमा आणि पोलिसमा चांगली झगडा देखायला भेटणी. झगडाना कारण एक होतं की दत्त मंदिर परिसरमा भाजीपालावाला या पूर्वीना काळापासून भाजीपाला विकी राहतात. मागला टाइमले त्यासले नवरण पाणी न टाकीना खाल भाजीपाला विकण्यासाठी जागा देल होती. पण ते जागा मान ते टाकीनं पाणीनं खाले पाणी संगे राहणं मनुष्यन भाजीपाला असले मोठा त्रास होईल राहता. मनुष्यन त्या परत त्यासनी जुनी जागावर म्हणजे रस्त्याना काढलेल्या उन्हात. तर त्यांना मग आज महानगरपालिकानी अतिक्रम मोहीम काढी सन पोलीस असले संगेली सन त्यासना भाजीपाला रस्त्यावर फेका असा आरोप करणार आणि त्यासना मग झगडा करी सन एक महिला पोलीस बाईनी त्यासले एक कमलबाई पोडी या भाजी विक्रेताले धक्काबुक्की करावा असा त्यासना आरोप आहे. आणि ती बाईले त्या भाजी विक्रेतानी जवळना हॉस्पिटलमा म्हणजे खाजगी रुग्णालयमा ऍडमिट करावं. तर आता डॉक्टर सांगी राहणार की ती भाजी विक्रेता कमलबाई पोडीनी तब्येत एकदम चांगली आहे बाबा. परंतु आता त्या भाजी विक्रेता चांगला संतापी झालेत आणि त्यासनी आंदोलन करणार की जी महिला कर्मचारी तिले निलंबन करा की जेणेकरून आमनावर असा हल्ला वारंवार व्हावा नाही बसा. माझं नाव सुरेखा गुलाब भोई आहे. मी भाजीपाल्याची अध्यक्ष बाई आहे. आमच्याकडे आले पोलीस आले अतिक्रम वाले आले, ट्रॅफिक हवालदार आले. त्यांनी आम्हाला आवरायचा पण सबुरी दिली नाही आणि उचलून फेकताय. बायांना पण मारलं, आमची बाईला मारलेलं आहे. एवढं मारलेलं आहे. ती बाईची गंभीर अवस्था आहे, आयसीयू मध्ये ऍडमिट केलेलं आहे. तर ही बाईला पोलीस बाई आहे, ट्रॅफिक हवालदार बाई, ती बाईवर गुन्हा दाखल करायचा आहे आम्हाला. हो, आम्हाला न्याय पाहिजे. भाजीवाल्यांना आमचा 20,000चा माल फेकून दिलेला आहे त्यांनी रोडावर. ही बाईला निलंबित करा आणि आमचं काय ती बाईचं आहे ती बाईचं बघायला पाहिजे. आम्ही रोडावर उठणार नाही. आम्ही मंत्रालयापर्यंत जाऊ, मोदी सरकारपर्यंत जाऊ, पण आम्ही रोडावरच बसू. बोलत राहा कसं उभा राहा पण व्यवस्थित बोला. तर चला मंडळी, पुन्हा बाबा नक्की भेटू. आणि मी आता संदीप त्रिभुवन रजालेस. नमस्कार.